गुड इवनिंग एवरीवन. लेट मी नो वेदर माय वॉइस इज क्लियर और नॉट. मेरी आवाज़ सबको सुनाई दे रही है? सगळ्यांना माझा आवाज येतोय? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके एवरीवन, मार्क योर अटेंडेंस इन चैट बॉक्स. सब लोग अटेंडेंस लगा लीजिए एंड ओपन योर ज्योग्राफी टेक्स्ट बुक. सगळ्यांनी भूगोलाचं टेक्स्ट बुक ओपन करा. जे क्लासमध्ये एंटर होते सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा चॅट बॉक्स मध्ये. आणि तुमचं ज्योग्राफीचं टेक्स्ट बुक ओपन करा. ओपन युअर ज्योग्राफिक टेक्स्ट बुक. सगळ्यांनी भूगोलाचं टेक्स्ट बुक ओपन करा. ओके लेट स्टार्ट. मी स्क्रीन शेअर करते. मला सांगा स्क्रीन सर्वांना विजिबल आहे? Okay. So last time we have completed, we have revised the lesson number 6, that is natural region. Okay, आपण जो लेसन नंबर 6 आहे नैसर्गिक प्रदेश हा लास्ट टाइम रिवाइज केला होता. त्याचे क्वेश्चन आन्सर सुद्धा आपण घेतले होते आणि तुम्हाला घरी लर्न करायला सांगितले होते आणि नोट डाऊन सुद्धा करायला सांगितले होते. केले का सगळ्यांनी? नैसर्गिक प्रदेश, नॅचरल रिजन या ज्या लेसनचे क्वेश्चन आन्सर्स आहेत तुम्ही घरी लर्न केलेत का आणि नोट डाऊन केले का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. केलंय सगळ्यांनी होमवर्क? ओके. टुडे वी आर गोइंग टू रिवाइज लेसन नंबर 7 सॉइल्स. ओके, आज आपण त्याच्यानंतरचा जो लेसन आहे 7th लेसन सॉइल मृदा हा लेसन आपण काय करणार? रिवाइज करणार आहोत. ओके, ऑलरेडी आपले झालेले आहेत हे लेसन. आपण परत एकदा रिवाइज करतोय. ओके, तर सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. कोणाला काही डाऊट आहे, कन्फ्युजन असेल तर आता ते क्लिअर होतील. ओके, सगळ्यांना माझा आवाज येतोय क्लिअर? स्टार्ट करूया आपण. ओके, चला लेट्स स्टार्ट. लेसन नंबर 7 सॉइल्स मृदा. लेट्स रिकॉल. रिव्हिजन आहे इथे. व्हॉट आर द डिफरंट कॉन्स्टिट्युएंट ऑफ ए सॉइल? सॉइल मध्ये कुठले कुठले घटक असतात, कुठले कुठले कॉन्स्टिट्युएंट असतात, काय काय असतं सॉइल मध्ये? ओके, फ्रॉम वेअर डू द बायोटिक फॅक्टर्स बिकम अवेलेबल फॉर द सॉइल फॉर्मेशन? सॉइल फॉर्मेशन साठी जे काही बायोटिक फॅक्टर्स आहेत, अजैविक घटक, ते कुठून मिळतात, कुठून येतात? ऑन विच फॅक्टर्स डज दी व्हरायटी इन द सॉइल डिपेंड? मृदेतील जी विविधता असते ती कशामुळे निर्माण होते? द डिफरंट टाइप्स ऑफ सॉइल ते कशामुळे तयार होतात? ओके, तर हे जे क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर तुम्हाला खाली जे पॅरा आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके, while answering the questions above, you must have gathered some information about soil and realized some of its characteristics. Let us consider the soil in more detail. बघा काय सांगितलंय, वरील प्रश्नांच्या आधारे मृदेबद्दलची जी काही माहिती आहे लक्ष आणि वैशिष्ट्ये ती लक्षात आली असतील. ओके, म्हणजे तुम्हाला समजेलच की कुठल्या कुठल्या टाईपचे सॉइल्स असतात, त्याच्यामध्ये काय काय असतं. ओके, पूर्ण इन्फॉर्मेशन सॉइल बद्दल तुम्हाला लक्षात येईलच. जशी जेव्हा तुम्ही ती या वरचे जे क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर जर तुम्ही गुगल वरून सर्च केलं तर तुम्हाला सॉइल बद्दल सगळं इन्फॉर्मेशन मिळेल. ओके, तर त्यांनी सांगितलं चला आपण जरा सॉइलच्या बद्दल, मातीबद्दल, मृदेबद्दल थोडं डीप मध्ये आपण काय करूया, लर्न स्टडी करूया. वेट अ मिनिट. Next, the parent rock, the climate of the region, the biotic material, the slope of the land and time are factors that influence soil formation. बघा, तर सॉइल फॉर्मेशन साठी कुठले कुठले फॅक्टर्स कारणीभूत आहे, इन्फ्लुएन्स करतात, कोणाकोणामुळे सॉइल फॉर्मेशन होऊ शकतं?
तर द पॅरेंट रॉक, ओके, जे म्हणजे मूळ खडक, ओके. देन क्लायमेट ऑफ द रिजन, त्या रिजन मधलं तिथलं हवामान. बायोटिक मटेरियल, जैविक घटक. स्लोप ऑफ द लँड, त्या जमिनीचा उतार. अँड टाइम, आणि किती टाइम लागेल. ओके, तर हे सगळे घटक विचारात घेतले जातात आणि या सर्व घटकांचा एकत्रित परिणामातून काय होतं, मृदा निर्मिती होते. कळालं सगळ्यांना? कोणाकोणाचे हे घटक, कुठले कुठले घटक विचारात घेतले जातात मृदा निर्मितीसाठी? मूळ घटक, देन प्रादेशिक हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार व कालावधी. द पॅरेंट रॉक, क्लायमेट ऑफ दॅट रिजन, देन बायोटिक मटेरियल, स्लोप ऑफ द लँड अँड टाइम. ओके, दिस फॅक्टर्स दॅट इन्फ्लुएन्स द सॉइल फॉर्मेशन. कळालं सगळ्यांना? सॉइल फॉर्मेशन साठी कुठले फॅक्टर्स इन्फ्लुएन्स करतात? ओके, द फॅक्टर्स नेसेसरी फॉर सॉइल फॉर्मेशन. आता सॉइल फॉर्मेशन साठी कुठले फॅक्टर्स नेसेसरी आहे ते आपण जरा डीप मध्ये घेणार आहोत. ओके, चला कोण कोण एक एक फॅक्टर सगळ्यांनी एकेकाने रीड करायचंय. ओके, तर फर्स्ट वाला आहे पॅरेंट रॉक. कोण रीड करणार? चला, रीडिंग पण होईल आपल्या याच्यामध्ये आणि एक्सप्लेनेशन पण होईल. ओके, अनघा. Anaga, switch on your mic and start reading. Hello, ma'am. Yes. Parent rock. Remember that the parent rock in a region is an important factor in soil formation. Depending on the hardness of the rock and the climate of the region, the rock gets weathered. The rock turns into powdery material, which further turns into earthy material. For example, the basalt rock of the Deccan Plateau in Maharashtra turns into black soil after weathering. This soil is also referred to as Regur soil. Rocks like granite or gneiss in South India gives rise to the red soil. ओके, बघा काय सांगितलंय. पॅरेंट रॉक म्हणजे मूळ खडक. ओके, काय सांगितलंय बघा त्याच्याबद्दल. रिमेंबर दॅट द पॅरेंट रॉक इन अ रिजन इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर इन सॉइल फॉर्मेशन. तर त्या प्रदेशातील जो मूळ खडक असतो तो मृदा माती निर्मितीसाठी अत्यंत महत्वाचा घटक असतो. डिपेंडिंग ऑन द हार्डनेस ऑफ द रॉक अँड द क्लायमेट ऑफ द रिजन, द रॉक गेट्स वेदर्ड. बघा काय सांगितलंय की त्या प्रदेशाच्या हवामानानुसार आणि खडकाच्या काठीण म्हणजे हार्डनेस नुसार, ओके, हार्डनेसमुळे त्या खडकाचं जे कठीण हे आहे रिजन, त्याच्यामुळे काय होतं, जे मूळ खडक असतं ना त्याचं काय होतं, वेदर म्हणजे गेट्स वेदर म्हणजे काय, त्याचं मराठीत त्याला बोला विदारण. त्याचं मिनिंग काय होतं माहितीये का? विदरिंग म्हणजे काय, ब्रेकिंग डाऊन रॉक्स. ओके, म्हणजे त्याचे छोटे ते जो खडक आहे त्याच्यात छोटे छोटे याच्यामध्ये काय होतात, ते ब्रेक होतात. ओके, द रॉक टर्न्स इंटू द पावडरी मटेरियल विच फर्दर टर्न्स इंटू अर्थी मटेरियल. बघा काय सांगितलं त्यांनी. आता ते बारीक बारीक झालेत ना, त्या खडकाचे बारीक बारीक तुकडे झालेत. त्या खडकाचा काय झालं, का भुगा तयार होऊन त्याचं काय झालं, माती तयार झाली. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलंय द बेसॉल्ट रॉक ऑफ द डेक्कन प्लेटू इन महाराष्ट्र टर्न्स इंटू ब्लॅक सॉइल आफ्टर विदरिंग. काय सांगितलं त्यांनी, जो महाराष्ट्रातलं जे दख्खनचं पठार आहे, दख्खनचा प्लेटू आहे, तिथे जो बेसॉल्ट खडक आहे, मूळ खडक आहे. ओके, द पॅरेंट रॉक आहे बेसॉल्ट, त्याचा आता विदरिंगमुळे म्हणजे त्याचं ब्रेक डाऊन झाल्यामुळे काय झालं, त्याचं आता ब्लॅक सॉइल मध्ये तयार झालंय, काळी मृदा तयार झाली. द सॉइल इज ऑल्सो रेफर टू ॲज दी रेग्युर सॉइल. त्या सॉइलला काय बोलतात, रेग्युर सॉइल. ओके, रेग्युर मृदा. रॉक्स लाईक ग्रॅनाइट और ग्रॅनाइट अँड नीज इन साऊथ इंडिया गिव्ज राईज टू रेड सॉइल. बघा, तर दक्षिण भारतातलं जे ग्रेनाइट आणि नीस आहे, हे जे मूळ खडकांपासून कुठली सॉइल तयार होते, रेड म्हणजे तांबडी मृदा तयार होते. कळालं सगळ्यांना? पॅरेंट रॉक बद्दल कळालं का सगळ्यांना? तिथल्या रिजनचं जे काही क्लायमेट आहे
आणि तिथल्या त्या ते जो पॅरेंट रॉक त्याचं जे हार्डनेस आहे त्या हार्डनेसमुळे काय होतं त्या सॉइलचं काय होतं विदरिंग होतं. म्हणजे ते सॉइल ते जे रॉक आहे ते छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये काय होतं ब्रेक होतं. ओके. आणि ते ब्रेक झाल्यानंतर त्याची सॉइल तयार होते. ओके. मृदा तयार होते. ओके. मग त्यांनी एक्झाम्पल सुद्धा सांगितलंय. ओके. नेक्स्ट जो फॅक्टर आहे कोण रीड करणार बघूया. दीपिकाचं नाव आहे. ओके. दीपिका. रिजनल क्लायमेट. Hello, ma'am. Yes. Regional climate. This is also an important factor influencing soil formation. Weathering of the rock is the first step in the process of soil formation. The process of weathering depends on the climate of the region. The climate decides the intensity of weathering. That is why one and the same types of rock gives rise to different types of soils. When the rock is exposed to different climates, in the dry climate of Deccan Plateau, weathering of basalt leads to the formation of black soil, whereas in the humid climate of the western Sahyadris, the leaching of the same basalt rock leads to the formation of lateritic soil. बघा आता नेक्स्ट काय सांगितलंय रिजनल क्लायमेट. ओके. तर रिजनल क्लायमेट म्हणजे तिथल्या त्या रिजन मधलं हवामान. ओके. ते कसं अफेक्ट करतं सॉइल फॉर्मेशन मध्ये. दिस इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग सॉइल फॉर्मेशन. तर मृदा निर्मितीसाठीचा आवश्यक असणारा एक महत्वाचा घटक आहे. विदरिंग ऑफ रॉक इज द फर्स्ट स्टेप इन द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन. आता आपण वरती बघितलं की विदरिंग आहे म्हणजे विदारण मृदेचं विदारण म्हणजे जो रॉक आहे त्याचं छोट्या पार्ट्स मध्ये ब्रेकडाऊन होणं हे सॉइल फॉर्मेशनचा फर्स्ट काय स्टेप आहे. द प्रोसेस ऑफ विदरिंग डिपेंड्स ऑन द क्लायमेट ऑफ दी रिजन. आणि हे जे आहे विदरिंग ते कोणावर आहे डिपेंड त्या प्रदेशातल्या हवामानावर. ओके. द क्लायमेट डिसाइड द इंटेन्सिटी ऑफ द विदरिंग. आणि जो क्लायमेट आहे तो काय करतो त्या विदरिंगचं काय इंटेन्सिटी म्हणजे त्या विदारण प्रक्रियेची तीव्रता ठरवतो. ते इंटेन्सिटी म्हणजे किती कधी किती टायमिंग मध्ये तो जो रॉकचं विदरिंग होईल ते त्या रिजन मधलं जे क्लायमेट आहे त्याच्यावर डिपेंड्स असतं. That is why one and the same type of rock gives rise to different types of soil when the rock is exposed to different climate. बघा काय सांगितलंय त्यामुळे काय होतं एकाच मूळ खडकांपासून दोन वेगवेगळ्या प्रकारची मृदा हवामानातील फरकांमुळे तयार झालेली आपल्याला दिसून येतात. फॉर एक्झाम्पल त्याने सांगितलं की इन द ड्राय क्लायमेट ऑफ डेक्कन प्लेटू विदरिंग ऑफ बेसॉल्ट लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ ब्लॅक सॉइल. आताच आपण वरती बघितलं की जो दक्कनचा प्लेटू आहे तिथे जो बेसॉल्ट सॉल्ट आहे त्याचं विदरिंग मुळे ब्लॅक सॉइल मध्ये फॉर्मेशन होतं. पण त्यांनी सांगितलंय की ह्युमिड क्लायमेट मध्ये तिथे जे क्लायमेट कुठलं असतं ह्युमिड क्लायमेट. नंतर त्यांनी काय वेअर ॲज इन द ह्युमिड क्लायमेट ऑफ द वेस्टर्न सह्याद्रीज द लिचिंग ऑफ दिस सेम बेसॉल्ट रॉक लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ लॅटरेटिक सॉइल. काय सांगितलं त्यांनी त्या कोरड्यात हवामानामुळे काय होतं त्या दक्कनच्या पठारा वरील जे काही बेसॉल्ट रॉक आहे ओके त्याचं कुठल्या सॉइल मध्ये होतं कुठल्या सॉइल मध्ये लॅटरेट्रिक सॉइल मध्ये म्हणजे रेग्युलर सॉइल मध्ये. कळालं सगळ्यांना. लिचिंग म्हणजे काय की the process of water carrying soluble substances or small particles through the soil or rock. ओके. कळालं सगळ्यांना की त्याच्या त्या सॉइल वरून त्या रॉक वरून कंटिन्युअसली काय वॉटर पास होत राहणार. ओके. कळालं सगळ्यांना. तर रिजनल क्लायमेटचं कसं हे होतं सह्याद्रीच्या पश्चिम भागामध्ये हवामान दमट आहे आणि तिथे बेसॉल्ट खडकाचं काय झालंय जांभी मृदा तयार झालीये. ओके. पण हाच मृदेचा प्रकार दख्खनच्या पठारावर कोरड्या हवामानामुळे काय झालंय
रेग्यूर तयार झाले, बरोबर. ब्लॅक सॉइल तयार झालंय ना. कळालं सगळ्यांना. वेस्टर्न सह्याद्रीमध्ये लॅटरेटिक म्हणजे जांभी मृदा तयार झाली आहे आणि दख्खनच्या पठारावर काय झाले, ब्लॅक सॉइल. सेमच सॉइल आहे, फक्त क्लायमेटमुळे बघा काय झालंय. वरती ह्युमिड क्लायमेट आहे आणि नंतर कुठलं क्लायमेट आहे, ड्राय क्लायमेट आणि ह्युमिड क्लायमेट. या दोन टाईप क्लायमेटच्या डिफरन्समुळे सेम सॉइलचं डिफरंट याच्यामध्ये काय झालंय, विदरिंग झालेलं आहे. कळालं सगळ्यांना. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. रिजनल क्लायमेट कळालं का. ओके, चला नेक्स्ट कुठला आहे, कोण रीड करणार. प्रथमेश. बायोटिक मटेरियल, जैविक घटक. प्रथमेश. Hello, ma'am. Yes. Biotic material. The withering of rock turns them into powdery material. But this powder material is not soil. To turn such powdery material into soil, it is necessary that biotic material get mixed into the biotic materials comes from the decomposition of the remaining of the plants and animals in that region. The vegetation litters root of plants, the remaining of animals, etc. get decomposed due to water. Microorganisms and certain other organisms help decompose the dead remains of organic material. The biotic materials thus produced get mixed into the soils and called humus. Humus. If Humus. humus. If the proportion of humus in the soil is greater, the soil becomes fertile. The process of fertile. The decomposition by living organism takes place continuously. Nowadays, production of Vermicompost is undertaken on the large scale. Try to understand the process of producing vermicompost. Production of compost needs sufficient period of time and elements like organic waste, water, heat, etc. ओके, बघा नेक्स्ट कुठला फॅक्टर आहे, बायोटिक मटेरियल. ओके, माइक ऑफ करा. जैविक घटक. The withering of rock turns into the powdery material, but this powdery material is not a soil. बघा त्यांनी काय सांगितलं, आता आपण बघितलं जे रॉक आहे त्याचं विदरिंग होऊन पावडरी मटेरियल मध्ये काय होतं, त्या रॉकचं पावडरी मटेरियल मध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं, बरोबर. पण त्या पावडरी मटेरियलला आपण माती नाही बोलू शकत. ओके, टू टर्न सच अ पावडरी मटेरियल इनटू सॉइल इट इज नेसेसरी दॅट बायोटिक मटेरियल गेट्स मिक्स इनटू इट. जर त्याला माती बोलायचं असेल तर त्याच्यामध्ये जे बायोटिक मटेरियल आहे ते मिक्स झालेले पाहिजे, त्याच्यामध्ये जे जैविक घटक आहेत ते असले पाहिजे. प्रथमेश, स्विच ऑफ युअर माइक. ओके, तर काय सांगितलंय, तर ते जे पावडरी मटेरियल आहे ते तुम्हाला सॉइल बोलायचं असेल तर त्याच्यामध्ये काही बायोटिक मटेरियल असले पाहिजे, मिक्स झाले पाहिजे. द बायोटिक मटेरियल कम्स फ्रॉम द डिकम्पोजिशन ऑफ द रिमेन्स ऑफ द प्लांट्स
and animals in that region. आता जैविक पदार्थ जे जैविक घटक आहेत बायोटिक मटेरियल ते कुठून मिळणार तुम्हाला? तर त्यांनी सांगितलंय की हे जैविक पदार्थ त्या प्रदेशातील वनस्पती किंवा प्राणी यांच्या विघटनातून मृदेत मिसळतात. ओके, त्यांच्या डिकम्पोज म्हणजे ते थोडं त्यांचं डिकम्पोज त्याच्यावरून मिळतात. द व्हेजिटल लिटर्स, roots of plants, remains of animals, etc. get decomposed due to water. Microorganisms and certain other organisms help decompose the dead remains of organic material. The biotic material thus produced get mixed into the soil and is called humus. काय सांगितलंय? फॉर एक्झाम्पल जे काही त्यांनी सांगितलंय की वनस्पतीचे मुळे, पालापाचोळा, प्राण्यांचं जे मृत अवशेष आहे ते सगळे घटक पाण्यामुळे काय होतात? कुजतात. आणि तसेच ते विविध जीवांमार्फत त्यांचं काय होतं? विघटन होतं, डिकम्पोजिशन होतं त्यांचं. ओके, त्याच्यावर काही मायक्रो ऑर्गॅनिझम बसणार आणि त्यांचं त्याच्यावर काही ते डिस्ट्रॉय करणार त्यांना. ओके, म्हणजे त्यांचं डिकम्पोज करणार. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलंय की जे काही गांडूळ, वाळवी, गोम, मुंग्या अशासारखे जे असतात प्राणी ते त्या जे मेलेलं वगैरे जे आहे प्राण्यांचं अवशेष त्याच्यावर बसून त्यांचं डिकम्पोजिशन करतात. ओके, तर अशा विघटित झालेल्या जैविक पदार्थास आपण काय बोलतो? ह्युमस बोलतो. काय बोलतो? ह्युमस. ओके, इफ द प्रपोर्शन ऑफ द ह्युमस इन द सॉइल इज ग्रेटर द सॉइल बिकम फर्टाईल. आणि जर मातीमध्ये मृदेमध्ये या ह्युमसचं प्रमाण अधिक असेल तर ती जी माती आहे ती एकदम काय असते? सुपीक असते. फर्टाईल म्हणजे सुपीक असते. The process of the decomposition by living organism takes place continuously. तर अनेक जीवांमार्फत विघटनाची प्रक्रिया ही होतच असते. लिव्हिंग ऑर्गॅनिझम टेक्स प्लेस कंटिन्युअसली. Nowadays, production of the vermicompost is undertaken on a large scale. Try to understand the process of producing vermicompost or compost. Production of compost needs sufficient period of time and elements like organic waste, water, heat, etc. तर त्यांनी काय सांगितलंय? त्यामुळे अलीकडे गांडूळ खत निर्मितीचा प्रयोग मोठ्या प्रमाणात केले जातात. गांडूळ खत आणि कंपोस्ट खत निर्मितीची प्रक्रिया तुम्ही समजून घ्या. आणि त्या खता निर्मितीच्या प्रक्रियेला काही कालावधी लागतो आणि त्याला काही आवश्यक घटकही लागतात. त्यांनी सांगितले फॉर एक्झाम्पल ओला कचरा, पाणी, उष्णता. ओके, कळालं सगळ्यांना? तर बायोटिक मटेरियल समजले का सगळ्यांना? कुठून मिळतात? ओके, चला नेक्स्ट काय? टाइम. कोण रीड करणार? ओके, मानस. Soil formation is a natural and slow process. It needs a very long period of time to form a 2.5 centimeter thick layer of soil. It takes thousands of years. From this, you may understand that soil are invaluable in the region of high rainfall and higher temperatures. The process of soil formation is faster comparatively in the regions of low temperature or low rainfall. Soil formation takes more time. Human human use the soil gifted by nature as a resource. It is mainly used for agricultural purpose. For getting higher production, different types of chemical fertilizer, insecticides Insecticide. insecticides are used profusely. However, this leads to the degradation of soil. ओके, वे. आता बघा टाइम. टाइमचा कसं फॅक्टर आहे बघा, कसं त्याच्यावर परिणाम होतो सॉइल फॉर्मेशन मध्ये. सॉइल फॉर्मेशन इज अ नॅचरल अँड स्लो प्रोसेस. इट नीड्स अ व्हेरी लॉंग period of time
To form a 2.5 centimeter thick layer of top soil, it takes 1000 of years. बघा, मृदा निर्मितीसाठी ही एक जी टाइम आहे ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये मूळ खडकांचं जर तुम्हाला विदारण व्हायचं असेल, ओके, तर त्याच्यासाठी हवामान, जैविक घटक या सर्व बाबीचा समावेश असतो. आणि ही प्रक्रिया एकदम मंद गतीने होत असते, एकदम हळूहळू होत असते. त्यामुळे 2.5 सेंटीमीटरचा जर एक थर तयार होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो. फ्रॉम दिस यू मे अंडरस्टँड दॅट सॉइल्स आर इनव्हॅल्युएबल इन द रिजन ऑफ हाय रेनफॉल अँड हायर टेम्परेचर्स. द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन इज फास्टर. बघा काय सांगितलंय, तर यावरून तुम्हाला कळालं असेल की माती किती व्हॅल्युएबल आहे, अनमोल आहे. हे लक्षात घ्या. जास्त तापमान आणि जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद होत असते, फास्ट होत असते. कंपॅरेटिव्हली इन द रिजन ऑफ द लो टेम्परेचर अँड लो रेनफॉल सॉइल फॉर्मेशन टेक्स मोर टाइम. आणि जिथे कमी पाऊस आहे आणि कमी तापमान आहे तिथे मृदा निर्मितीसाठी जास्त टाइम लागतो. Humans use the soil gifted by nature as a resource. It is mainly used for agriculture purpose. For getting higher production, different types of chemical fertilizers, insecticides are used profusely. However, this leads to the degradation of soils. बघा काय सांगितलं, निसर्गाकडून मिळालेली मृदा एक साधन म्हणून मनुष्य वापरतो. याचा प्रामुख्याने तो शेतीसाठी वापर करतो. कित्येकदा जास्त उत्पादन मिळवण्यासाठी शेतामध्ये अनेक प्रकारची रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर केला जातो. मग त्यामुळे काय होतं, त्या सॉइलची जी काही व्हॅल्यू आहे ती कमी होते. तिचं जे काही क्वालिटीज आहेत ते कमी होतात. ओके, त्याची गुणवत्ता कमी होते. कळालं सगळ्यांना टाइम बद्दल? कोणाला काही डाऊट आहे तर हे सगळे फॅक्टर्स आपण एकदम डीपली बघितले. कुठले कुठले फॅक्टर्स आहेत? द पॅरेंट रॉक, देन रिजनल क्लायमेट, देन बायोटिक मटेरियल अँड देन टाइम. राईट? मूळ खडक, प्रादेशिक हवामान, जैविक घटक आणि कालावधी. कळलं सगळ्यांना? हे होते मृदा निर्मितीसाठी आवश्यक घटक. ओके, पुढे जाऊया. चला नेक्स्ट कोण रीड करणार? ओके, आदिती. Always remember, earth doesn't mean soil. Soil contains the powdered form of weathered rock, partially or completely decomposed organic material, and innumerable microorganisms. Interaction between biotic and abiotic components in the soil go on continuously. Plants get nutrients required for their growth from the soils. Soil is a complete ecosystem. Earth is also a substance. The potter uses it as raw material. A farmer uses soil as an ecosystem. ओके, व्हेरी गुड. तर आता तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला सांगितले, ऑलवेज रिमेंबर, अर्थ डझंट मीन सॉइल. आता तुम्ही जी मृदा आहे ती बोलता ती माती नव्हे. ओके, बघा त्यांनी काय सांगितलंय, सॉइल कंटेन्स द पावडर फॉर्म ऑफ द वेदर रॉक, पार्शली और कम्प्लिटली डिकम्पोज ऑर्गॅनिक मटेरियल अँड इनन्युमरेबल मायक्रो ऑर्गॅनिझम. तर मातीमध्ये मृदेमध्ये काय काय असतं की जे काही विदर रॉक म्हणजे बारीक तुकडे झालेले खडक, ओके, परत अर्धवट किंवा पूर्णपणे कुजलेले जे काही ऑर्गॅनिक मटेरियल, सेंद्रिय पदार्थ आणि असंख्य सूक्ष्मजीव. ओके, खूप सारे मायक्रो ऑर्गॅनिझम. इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट इन द सॉइल गो ऑन कंटिन्युअसली. तर मृदेत जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सातत्याने आंतरक्रिया घडत असतात. प्लांट्स गेट न्यूट्रिशंट रिक्वायर फॉर देअर ग्रोथ फ्रॉम द सॉइल. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, वनस्पतीला जे वाढण्यासाठी जे काही पोषक द्रव्य असतात ते त्यांना सॉइल मधून मिळतात. सॉइल इज अ कम्प्लीट इकोसिस्टीम. मृदा ही परिपूर्ण परिसंस्था आहे. अर्थ इज ऑल्सो सबस्टन्स. आणि माती हा एक पदार्थ आहे.
द पॉटर युजेस इट ॲज अ रॉ मटेरियल. थोडक्यात काय, तर कुंभार वापरतो ती माती आणि शेतकरी वापरतो ती मृदा. आणि फार्मर युजेस सॉइल ॲज अ इकोसिस्टीम. ओके, तर थोडक्यात काय सांगितलं त्यांनी, कुंभार वापरतो ती माती आणि शेतकरी वापरतो ती काय, मृदा. शेतकरी मृदा परिसंस्थेचा वापर करतो, तर कुंभार माती या पदार्थाचा वापर करतो. कळालं सगळ्यांना? हे दोन्ही वेगळे वेगळे टर्म्स आहेत, माती आणि मृदा. चला, तर नेक्स्ट काय दिले तुम्हाला? आय थिंक एक्सपेरिमेंट आहे. कोण रीड करणार? ओके, ओमकार. Yes, ma'am. Try this. Take 3 flower pots of the same size. Keep one pot empty. Fill the second pot with water after closing the hole at the bottom of third pot with soil. Put a few seeds in all of them. You may use Assyrio, peas, gram, fenugreek, wheat, green gram, coriander seeds, etc. Keep all the 3 pots in the sun and water the empty pot and the soil-filled pot for 4 to 5 days. Observe and answer the following. ओके, बघा काय सांगितलं इथे. एक एक्सपेरिमेंट दिलंय, सॉइल एक्सपेरिमेंट आहे. ओके, फर्स्ट काय झालं, टेक अ 3 फ्लावर पॉट्स ऑफ द सेम साईज. तुम्हाला 3 समान आकाराच्या कुंड्या घ्यायच्या आहेत. कीप वन पॉट एम्प्टी. फिल द सेकंड पॉट विथ द वॉटर आफ्टर क्लोजिंग द होल ॲट द बॉटम अँड थर्ड पॉट विथ सॉइल. तर एक कुंडी तुम्हाला रिकामीच ठेवायची आहे. दुसऱ्या कुंडीत काय करायचं, तुम्हाला तळाच्या ठिकाणी खालच्या साईडला छिद्र पाडून त्याच्यावर फक्त पाणी भरायचंय. आणि तिसऱ्या कुंडीत काय करायचंय, फक्त माती भरायची, मृदा. Put a few seeds in all of them. You may use Assyrio, peas, gram, fenugreek, wheat, green gram, coriander seed. बघा, तर तुम्हाला सांगितलं तिन्ही कुंड्यामध्ये तुम्हाला कोणत्याही बिया टाकायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितले वाटाणे, चवळी, मूग, मेथी, गहू, धने, काही टाका. Keep all 3 pots in the sun and water the empty pot and the soil filled pot for 4 days. Observe and answer the following. तर तिन्ही कुंड्या तुम्हाला उन्हात ठेवायचंय. त्यातील रिकाम्या कुंड्या आणि माती भरलेल्या कुंड्यात 4-5 दिवस थोडे थोडे पाणी टाकायचे. ओके, आणि त्याचं ऑब्झर्वेशन करायचंय. त्या ऑब्झर्वेशन क्वेश्चन काय विचारले बघा, व्हॉट हॅपन टू द सीड्स पुट इन द एम्प्टी पॉट अँड द पॉट फिल्ड विथ द वॉटर. काय होणार, रिकाम्या कुंडीत आणि फक्त पाणी भरलेल्या कुंडीमध्ये बियांचं काय झालेलं दिसेल, कोण सांगेल मला? कोण सांगणार? ओके, दीपिका, टेल मी. हॅलो मॅम. येस. त्याच्यामध्ये छोटी छोटी रोपटी उगवलेली दिसते. कुठल्या याच्यामध्ये, रिकाम्या की पाणी भरले? ज्याच्यामध्ये सीड्स टाकलेत आणि पाणी टाकलं त्याच्यामध्ये. ओके, नेक्स्ट अजून कोण वेगळं आन्सर? ओके, अनघा. हॅलो मॅम. येस. तिसऱ्या कुंडीमध्ये रोप उगवलेलं दिसेल. मी रिकाम्या आणि पाणी भरलेल्या कुंडीमध्ये बियांचं काय झालंय ते विचारले. काय झालंय? रिकाम्या कुंडीतील बी तशीच राहील आणि पाणी भरलेल्या कुंडीतील बीला अंकुर फुटलेला दिसेल. येस, अंकुर. ओके, कळालं सगळ्यांना? नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? What happened to the seeds put in the pot filled with the soil?
आता माती भरलेल्या कुंडीतील बियांचं काय झालं असेल, कोण सांगेल? तेजल, सांग तू. त्याच्यात एक रोप उगवलेला असेल. येस, त्याच्यामध्ये छोटी छोटी रोपटे तुम्हाला उगवलेलं दिसेल. तर व्हॉट डू यू लर्न फ्रॉम दिस? तुम्ही यावरून काय शिकलात? बघा, तर पुढे बघूया. आता इथे जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलेलं आहे. काय दिलंय बघा. An important component of the living world on the earth is plants. For the production and growth of plants, soil is indispensable. They provide support to the plant. Vegetation is abundant in the regions that have fertile soils. Example, the equatorial regions. However, in the areas where the soils are not fertile, vegetation is scanty. Example, in deserts, and where there is a shortage of the soil, vegetation is not seen. For example, polar areas. काय सांगितलं तुम्हाला? पृथ्वीवरील सजीव सृष्टीतील महत्वाचा घटक म्हणजे वनस्पती होय. या वनस्पतीची निर्मिती, वाढ आणि आधार म्हणून सगळ्यात इम्पॉर्टंट कोणाचं हे असतं त्यांच्यामध्ये सपोर्ट? सॉइलचं. ओके, मृदेचं. ज्या प्रदेशात जी सॉइल एकदम फर्टाईल असेल, मृदा सुपीक असेल, तिथलं वनस्पती जीवन मोठ्या प्रमाणात समृद्ध झालेलं दिसेल. आणि जिथे वनस्पती जीवन मोठ्या फॉर एक्झाम्पल त्याने सांगितलं विषुववृत्तीय प्रदेश, इक्वेटोरियल. पण जिथे फर्टाईलच नसेल, सुपीक मृदाच नसेल, तर तिथे वाढ कमी असते वनस्पतीची. फॉर एक्झाम्पल वाळवंटी, डेझर्ट एरियामध्ये. आणि जिथे मातीच नाही, तर तिथे वनस्पतीचं आपल्याला काहीच नामोनिशाण दिसत नाही. फॉर एक्झाम्पल पोलार एरियाज मध्ये. Though favorable climate, availability of abundant water and sunlight are necessary for the growth of the plant, these alone are not sufficient. Fertile soils favor plant growth. केवळ हवामान, योग्य हवामान, भरपूर पाणी आणि सूर्यप्रकाश असल्याने वनस्पतीचं जीवन समृद्ध होऊ शकत नाही. वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी सुपीक मृदा सुद्धा महत्वाची असते. When the man realized that sowing of the seeds in the soil leads to the growth of the plants and yields crops, he started using soil as a resource. Gradually, he realized that the fertile soils along the river beds give higher yields. Hence, they settled in the valleys and started living there in groups. This led to the rise of ancient river valley civilization. Example, the Sindhu civilization. जमिनीत बी टाकल्याने पीक येते हे मानवाला समजल्याने त्याने मृदेचा वापर करायला सुरुवात केली. आणि हळूहळू त्याच्या लक्षात आलं की नदीकाठाच्या सुपीक मृदेत पीक चांगलं येते. मग मानव तो नदीकाठच्या प्रदेशात एकत्र ग्रुपनी राहायला लागला आणि त्यामुळे नदीकाठी मानवाचा प्राचीन संस्कृतीचा उदय झाला. ओके, सिव्हिलायझेशन, एशियन सिव्हिलायझेशनचं काय झालं? उदय झाला. फॉर एक्झाम्पल त्याने सांगितले कुठलं? इंदू सिव्हिलायझेशन, सिंधू हडप्पा संस्कृती. ओके. For the growing population, man started producing greater amount of food crops. He realized that crop production and prosperity in the agriculture mainly depends on the fertility of the soil and optimum availability of the water. Hence there emerged competition among people to discover fertile lands and settle there. Later, for getting richer harvest, he made efforts to increase the fertility of the soil. In the process, use of different fertilizers become a practice which leads to record agriculture production. बघा काय सांगितलंय? मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी मानव शेतीतून अन्नधान्य मिळवू लागला. शेती व त्यातील पिकांचं उत्पादन हे मुख्यत्वे करून पाण्याची उपलब्धता आणि त्या प्रदेशातल्या मृदेवर, मातीवर अवलंबून असते, हे आधारित असते, त्याच्या लक्षात आलं. तर सुपीक मृदेच्या शोधात व तिथे स्थायिक होण्यास मानवी समूहात स्पर्धा होऊ लागली. त्यानंतर पीक भरघोस येण्यासाठी मृदेची प्रत वाढवण्याचे विविध प्रयत्न मानव करू लागला. त्यासाठी
विविध प्रकारची खते तो वापरायला लागला आणि त्यामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ झाली. कळतंय का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कळतंय ना सगळ्यांना? त्याच्यानंतर बघा काय झालं. Food crops, fruits and flowers are produced according to the type of the soil. Food crops like jowar and bajra are produced in regular soils of Maharashtra Plateau, while soils in Konkan, Kerala, Tamil Nadu and Karnataka regions produce rice. In Madhya Pradesh, potato is cultivated in the regions where the soils are well drained. The local agricultural produce determines the staple diet of the people. तर मृदेच्या प्रकारानुसार अन्नधान्य, फुले, फळे इत्यादी उत्पादने घेतली जातात. महाराष्ट्रातील जो दक्कनचा प्लेटू आहे, दक्कनच्या पठारावरील रेग्युर मृदेमध्ये ज्वारी, बाजरा हे पिकं घेतली जातात. तर कोकण, केरला, तमिळनाडू यांच्या मृदेमध्ये राईस, भात हे जास्त त्याचं उत्पादन होतं तांदळाचं. मध्य प्रदेशातला जो काही आहे सॉइल तिथे बटाट्याचं या पिकाचं उत्पादन होतं आणि स्थानिक उत्पादनानुसार तेथील मानवांचा आहार निश्चित होतो. आता जिथे जे पिकतं त्यानुसार तिथली लोक त्यांच्या आहारामध्ये त्याचा यूज करतात, त्याच्या जेवणामध्ये त्याचा वापर करतात. The regions where soils are not arable need to fulfill their food requirements through import. For example, countries like Saudi Arabia, Qatar, Oman, etc. fulfill their requirements by importing food from China, India and the USA. आता ज्या प्रदेशात शेतीयोग्य मातीच नाहीये तर त्यातील ती प्रदेश काय करतात, आजूबाजूच्या देशातून काय करतात, आपल्यासाठी धान्य विकत घेतात, त्याचा आयात करून घेतात. ते धान्य त्यांच्या देशातून मागवतात आपल्याकडे. ओके, फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलं सौदी अरेबिया, कतार, ओमान या देशांमध्ये जे काही अन्नधान्य म्हणजे फूडसाठी जे काही लागतं ते चीन आणि भारत, अमेरिका यांच्याकडनं मागवलं जातं. The regions where soils are fertile can be self-reliant as far as the food production is concerned. Hence, human settlements get concentrated in such areas. Agro-based industries flourish in these areas at a later date. For example, sugar factories develop in the sugarcane producing areas. Fruit processing industries develop in the areas of fruit production, etc. These regions later show the signs of development. आता ज्या पिकामध्ये सुपीक मृदा असते त्या प्रदेशात अन्नधान्याची आपल्याला म्हणजे अन्नधान्य चांगलं आलेलं दिसतं आपल्याला. ओके, त्यामुळेच अशा प्रदेशात आपल्याला लोकवस्ती सुद्धा जास्त केंद्रित झालेली दिसते. ओके, म्हणजे तिथे लोक जरा जास्त राहायला म्हणजे राहतात. अशा प्रदेशात शेती उत्पादनावर आधारित उद्योगधंदे सुद्धा चालू होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्या प्रदेशात ऊस उत्पादन घेतलं जातं तर तिथे साखर कारखाने, जिथं फळं जास्त प्रमाणात घेतली जातात तिथे फळांचं फॅक्टरी, फ्रूट प्रोडक्शन. ओके, तर अशा प्रकारे अशा प्रदेशांचा पुढे विकास झालेला आपल्याला दिसून येतो. कळालं सगळ्यांना इथपर्यंत? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कोणाला काही डाऊट आहे? तर तुम्हाला होमवर्क मध्ये काय करायचंय, एक्सप्लेन दी तुम्हाला काय करायचंय, जे काही मृदा निर्मितीसाठी जे काही घटक आवश्यक असतात ते सगळे तुम्हाला लिहून लर्न करायचे, एक्सप्लेन करायचे आणि लर्न सुद्धा करायचे. ओके, एक्सप्लेन द फॅक्टर्स नेसेसरी फॉर द सॉइल फॉर्मेशन. सॉइल फॉर्मेशन साठी जे आपण जे फॅक्टर्स घेतले ते तुम्हाला डिटेल मध्ये लिहून काढायचे आहेत आणि लर्न सुद्धा करायचे आहेत. कळालं? कोणाला काही डाऊट आहे? नेक्स्ट क्लास मध्ये आपल्याला बघायचंय की टाईप ऑफ दी सॉइल्स बघायचे आहेत आपल्याला. ओके, त्याच्यानंतर सॉइल इरोजन आणि डिग्रेडेशन सुद्धा बघायचंय. ओके, सगळ्यांना कळालं होमवर्क काय? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा.
ओके, चला मग आपण इथेच थांबूया. नेक्स्ट क्लासमध्ये राहिलेला कंटिन्यू करूया. ओके, तुम्ही क्लास लेफ्ट करू शकता. बाय एव्हरीवन अँड गुड नाईट. Bye teacher, good night. गुड नाईट. चला क्लास लेफ्ट करा.